मी दिगंबर कालिदास जोशी सार्थ भृतहरित्री शतक याचा लेखक नीतिशतक यातील आजचा 6वा एपिसोड आम्ही सादर करीत आहोत. माझ्याबरोबर आहेत माझ्या भगिनी सौ अनुराधा दामले. त्या संस्कृत श्लोक वाचतील आणि त्यानंतर मी मराठीमध्ये निरूपण करील. तुम्हाला सर्वांना माझी एक विनंती आहे की आमच्या ह्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवा. आता मी श्लोक क्रमांक 46 वाचत आहे. आज्ञा कीर्ती पालनं ब्राह्मणानां दानं भोगो मित्रसंरक्षणं च येषामेते षड्गुणान् प्रवृत्ताः कोऽर्थस्तेषां पार्थिवोपाश्रयेण. मी पुन्हा विनंती करतो की आमचा चॅनल सबस्क्राईब करा. मगाशी सांगायचं राहिलं होतं, पुन्हा विनंती करतो सबस्क्राईब करा. आणि आता निरूपणाला सुरुवात करतो. ज्या राजाजवळ पुढील 6 गुण नसतील त्या राजाच्या आश्रयास न जाणे चांगले. ते 6 गुण म्हणजे ज्याच्याजवळ राज्य करण्याची योग्यता नसेल, यशस्वी होण्याची इच्छा नसेल, जो ब्राह्मणांचा सन्मान करणारा नसेल, म्हणजे उच्च विद्या विभूषितांना मान देत नसेल, आणि जो दानी नसेल, जो रक्षण करू शकत नसेल, अशा राजाच्या आश्रयास न जाणे चांगले, असे या श्लोकातून आपल्याला भर्तृहरी सांगतात. पुढील श्लोक क्रमांक 47. राजन् दुदुक्षसि यदि क्षितिधेनुमेतां तेनाद्यवत्समिव लोकममुं कुषाण तस्मिंश सम्यगनिशं परिपोष्यमाणे नानाफलैः फलति कल्पलतेव भूमिः. या 47व्या श्लोकात भर्तृहरी आपणास सांगतायत, पृथ्वी ही गाई समान आहे व प्रजा ही तिच्या वासराप्रमाणे. गाईला आपले वासरू अतिप्रिय असते, त्याप्रमाणे पृथ्वीला प्रजा प्रिय असते. जो राजा आपल्या प्रजेचे लालन पालन तन मन धन अर्पण करतो, तेव्हाच ही पृथ्वी कल्पवृक्षाप्रमाणे त्याचे फळ देते. राजाने प्रजेचे दक्षतेने पालन केले तर प्रजाही त्या राजासाठी मनापासून प्रयत्न करते. अर्थात त्यामुळे ते राज्य व तो राजा उन्नतीस पात्र होतो. म्हणून प्रजेचे चांगल्या प्रकारे पालनपोषण केल्यास राज्याची व राजाची भरभराट होते व प्रजाही राजाची आपल्या प्राणापलीकडे काळजी घेते. राजाने कशा प्रकारे राज्य करावे याचे विवेचन या श्लोकात भर्तृहरीने केले आहे. पुढील श्लोक क्रमांक 48. यद्धात्रा निजभालपट्टलिखितं स्तूकं महद्वाधनं तत्प्राप्नोति मरुस्थलेऽपि नितरां मेरौ ततो नाधिकं तद्धीरो भववित्तवत्सु कृपणां वृत्तिं वृथा साकृथाः कूपे पश्यपयो निधावपि घटो गृह्णाति तुल्यं जलम्. या श्लोकाचा अर्थ भर्तृहरी आपल्याला सांगतायत, आपल्या नशिबात असेल तेवढीच आपणास धनप्राप्ती होते. आपल्या भाग्यापेक्षा जास्त आपणाला काही मिळत नाही. त्यापेक्षा जास्त संपत्ती अगदी आपण सुवर्णयुक्त सुमेरी पर्वतावर गेलो तरी मिळणार नाही. त्यामुळे आपणास जेवढे मिळाले आहे त्यावर संतोष मानला पाहिजे. आपल्या प्राप्तीसाठी धनवानापुढे हात पसरू नये वा दीनपण होऊ नये. ज्याप्रमाणे विहिरीत वा समुद्रात घडा बुडविल्यास जेवढे पाणी त्या घड्यात येईल त्यावर समाधानी असावे. हा आशय या श्लोकात भर्तृहरी यांनी विस्तारताना सांगितला आहे. काही लोक नेहमी आपल्या नशिबाला दोष देत असतात आणि देवावर दोषारोप करीत असतात. देवाने आम्हाला खूप कमी दिले आहे आणि धनवानापुढे आपली रडकथा ते नेहमी गात असतात. त्यांना असे वाटते
की तो धनिक कृपाळू होऊन त्याच्याकडील काही धन आपल्याला देईल. पण हे अशक्य असते. त्यांना हे कळत नाही की आपल्या नशिबात जेवढे आहे त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. मग धनिकापुढे कशास्तव याचना करायची? आपल्या हाती असणारा घडा विहिरीत अथवा समुद्रात बुडविल्यास त्याच्या क्षमते इतकेच पाणी त्यात मिळणार. विहिरीपेक्षा समुद्रात अधिक पाणी असते म्हणून घड्यात थोडेच जास्त पाणी मिळणार नाही. त्यामुळे आपणास आपल्या नशिबाने जेवढे मिळेल त्यावर संतुष्ट राहावे असे भर्तृहरी या श्लोकातून आपल्याला विदित करतात. श्लोक क्रमांक 49. त्वमेव चातकाधारो सीतिकेशां न गोचरः किमम्भोदवरास्माकं कार्पण्योक्तिं प्रतीक्षसे. हे श्रेष्ठ मेघराजा, आपण चालकाचा आधार आहात हे सर्वांना माहीत आहे. तरी आपण आमच्याकडून विनवणीची अपेक्षा का करता? तात्पर्य, दानी व्यक्तीने याचकाच्या मागणीची प्रतीक्षा करू नये. भर्तृहरी यांनी मेघ व चातकाचे उदाहरण देऊन हे उत्तमरित्या आपणाला सांगितले आहे. पुढील श्लोक क्रमांक 50. रे रे चातक सावधान मनसा मित्रक्षणं श्रूयताम् अम्भोदा बहवो वसन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशाः केचित् वृष्टिभिरार्दयन्ति वसुधां गर्जन्ति केचिद् वृथा यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वचः. भर्तृहरी सांगतात, रे चातका, तुम्ही थोडे सावध होऊन मी काय म्हणतो याकडे लक्ष द्या. ऐका. आकाशात अनेक मेघ येतात आणि जातात, परंतु सर्वच ढग पाऊस पाडित नाहीत. त्यातले काही मेघच पृथ्वीवर जलवर्षाव करून धरणीस हिरवेगार करतात. बाकी ढग फक्त गरजतात पण बरसत नाहीत. म्हणून तुम्ही प्रत्येक मेघाकडे पर्जन्याची याचना करण्यात काहीच अर्थ नाही. पुढे ते सांगतायत, माणसाने समोर येणाऱ्या प्रत्येकाकडे दीनपणे मागणी करणे, रडणे योग्य नाही. त्यातील खरा दाता कोण आहे हे पाहूनच याचना करावी. समाजातील बहुतांश लोक आपल्या संपन्नपणाचे ढोल बडवीत असतात. आपले मोठेपणा, श्रीमंती दाखविण्यात धन्यता मानतात, परंतु त्यांच्यात दुसऱ्यांना मदत करण्याची इच्छा असतेच असे नाही. एकतर ते खोटे धनिक असतात वा निष्ठुर असतात, परंतु ते केवळ गरजणाऱ्या मेघासारखे असतात. चातकाच्या रूपाने भर्तृहरी गरिबांना संदेश देतात की अशा माणसासमोर हात पसरू नका. नीट विचार करून दाता कोण आहे याची परीक्षा करावी व मगच मागणी करावी. इतकं सविस्तरपणे भर्तृहरींनी आपल्याला या श्लोकातून सांगितलेले आहे. पुढील श्लोक क्रमांक 51. अकरुणत्वमकारणविग्रहपरधने परयोषिति च स्पृहा सुजनबन्धुजनेष्वसहिष्णुता प्रकृतिसिद्धमिदं हि दुरात्मनाम्. दुष्टांची माहिती या श्लोकात वर्णन केलेली आहे. जो निर्दयी आहे, ज्याच्या अंगी दया नाही, जो नेहमी विनाकारण सतत दुसऱ्याशी भांडत असतो, दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा धरतो, परस्त्रीची इच्छा धरतो, सज्जन व आपल्या आप्तांबरोबर ईर्षेने वागत असतो, इत्यादी लक्षणे दुष्ट माणसाची समजावीत असे या श्लोकातून आपल्याला भर्तृहरीने सांगितले आहे. पुढील श्लोक क्रमांक 52. दुर्जन परिहर्तव्यो विद्यया अलंकृतोऽपि सन् मणिनाभूषितः सर्पः किमौसौ न भयंकरः. दुर्जन व्यक्ती कितीही विद्वान असली तरी त्याला टाळलेच पाहिजे. ज्याप्रमाणे आपण विषारी नागास टाळतो त्याप्रमाणे दुर्जनास निश्चितच टाळले पाहिजे. भले तो विद्वान असला तरी त्याच्या विद्वत्तेकडे लक्ष न देता त्याचे
दुर्जनत्व पाहून त्याला टाळले पाहिजे. नाग मणिभूषित असला तरी टाळावा. हेच आपल्याला या श्लोकातून भर्तृहरी दुर्जन व्यक्तीबद्दल सांगतात. पुढील श्लोक क्रमांक 53. लोभश्चेदगुणेन किं पिशुनता यद्यस्ति किं पातकैः सत्यं चेत्तपसा च किं शुचिवनो यद्यस्ति तीर्थेन किं सौजन्यं यदि किं गुणैः समुहिता यद्यस्ति किं मण्डनैः सद्विद्या यदि किं धनैरपयशो यद्यस्ति किं मृत्युना. या श्लोकातून भर्तृहरींना आपणास असे सांगावयाचे आहे की ज्या व्यक्तीजवळ लोभ असेल तर आणखी त्याच्याजवळ दुर्गुण असण्याची काय आवश्यकता आहे. म्हणजे लोभ हाच दुर्गुण आहे. जर ती व्यक्ती चुगलखोर असेल त्यापेक्षा दुसरे मोठे पाप आणखीन कशाला पाहिजे. जर व्यक्ती सत्यतेने वागत असेल तर त्याला तप करण्याची सुद्धा आवश्यकता नाही. जर त्याचे मन पवित्र व निर्मळ असेल तर त्याला तीर्थयात्रा करण्याची काय आवश्यकता आहे. आणि स्वभावाने सज्जन असेल यापेक्षा चांगल्या गुणांची त्याला काय आवश्यकता आहे. जर त्याच्याजवळ विद्याधन असेल तर त्याला इतर धनसंपत्तीची आवश्यकता नसेल. आणि तो अपयशी असेल तर त्याला मृत्यूची आवश्यकताच नाही, कारण अपयश हाच त्याचा मृत्यू समजावा असे भर्तृहरींनी आपल्याला या श्लोकात सांगितलेले आहे. लोभ हा दुर्गुणातील सर्वात मोठा दुर्गुण समजला जातो. चुगली करणे, दुसऱ्याची निंदा नालस्ती करणे हे सर्वात मोठे पाप आहे. अपयशी आधीच मृत झालेला असतो, त्याला मृत्यू नको आहे, कारण त्याची बदनामी हाच त्याचा मृत्यू समजला जातो. सत्यवचनी सद्वर्तनी हे सज्जनतेचे द्योतक आहेत. अशा व्यक्तीस तप करण्याची आवश्यकता नाही. विद्याधन सर्वश्रेष्ठ धन असताना विद्वान माणसाला इतर धनाची आवश्यकता नसते. तरी प्रत्येकाने वरील दुर्गुण टाळावेत असे भर्तृहरी म्हणतात. पुढील श्लोक क्रमांक 54. शशी दिवस धूसरो गलित यौवना कामिनी सरो विगत वारिजं मुखमनक्षरं स्वाकृते प्रभुर्धनपरायण सतत दुर्गत सज्जनो नृपांगणगत खलो मनसि सप्तशल्यानिमे. दिवसा असताच गेलेला चंद्र, दिवसा असताच गेलेला चंद्र, यौवनातील स्त्री, फुलांनी भरलेले सरोवर, सुंदर पुरुषांचे बुद्धिमान असणे, राजाचे निर्लोभी असणे आणि राजदरबारात उपस्थित विद्वान या सर्वात दोष असणे हे मनास खटकते. म्हणजेच दिवसातला निस्तेज चंद्र, गलित गात्र जिचे तारुण्य असताच गेले आहे अशी ती स्त्री, फुलाशिवाय सरोवरे, सुंदर पुरुष मूर्ख असणे, राजाने लोभी असणे, सज्जनांची दुर्दशापूर्ण स्थितीत राजदरबारातील हजेरी या सर्व गोष्टी मनाला काट्याप्रमाणे टोचतात. त्यामुळे मग मन खट्टू होते. ही 7 शल्ये या श्लोकातून आपल्याला भर्तृहरींनी सांगितलेले आहेत. पुढील श्लोक क्रमांक 55. जाड्यं ह्रीमति गणयते व्रतरुचौ दम्भशुचौ कैतवं शूरे निर्गृणता मुनौ विमतिता दैन्यं प्रियालापिनी तेजस्विन्यवलिप्तता मुखरता वक्तर्यशक्तिस्थिरे तत्को नाम गुणो भवेत् गुणिनां यो दुर्जनैर्नांकितः. दुर्जनांच्या अंगी हीनता, व्रत करणाऱ्यामध्ये पाखंडता, चारित्र्य पवित्र असले
तरी त्याच्या अंगी असलेला कपटीपणा, वीराच्या अंगी निर्दयता, ऋषीमुनीच्या अंगी बुद्धिहीनता, प्रभावी व्यक्तिमत्वाच्या अंगी अहंकारित्व, उत्कृष्ट वक्त्यामध्ये असलेला टगेपणा इत्यादी दोष दुर्जन लोक सातत्याने दाखवतात. म्हणून हे दोष सज्जन माणसांनी टाळले पाहिजेत. हेच या श्लोकातून आपल्याला भर्तृहरींनी सांगितलेले आहे. पुढील श्लोक क्रमांक 56. न कश्चिच्चण्डकोपानामात्मीयो नाम भूभुजां होतारमपि जुह्वानं स्पृष्टो दहति पावकः. अत्यंत क्रोधी रागिष्ट राजाचे आपले कोणीच नसते. सर्वजण या स्वभावामुळे त्याच्यापासून अलिप्त राहतात. ज्याप्रमाणे अग्नीस हात लावल्यास तो जाळणारच, त्याप्रमाणे अशा लोकापासून इतरेजण अलिप्त राहतात. कारण क्रोधात अशा व्यक्ती मनावरचे नियंत्रण हरवून बसतात व आपला परका यात फरक करत नाहीत. पुढील श्लोक क्रमांक 57. एके सत्पुरुषा परार्थ खटका स्वार्थं परित्यज्य ये सामान्यस्तु परार्थमुद्यमभृत् स्वार्थाविरोधेन ये ते मानुषराक्षसा परहितं स्वार्थाय निघ्नन्ति ये तु घ्नन्ति निरर्थकं परहितं ते के न जानीमहे. या जगात अनेक सज्जन आहेत. काही असे सज्जन आहेत की जे निस्वार्थी भावनेने दुसऱ्याचे भले करीत असतात. मध्यम श्रेणीचे लोक स्वतःच्या स्वार्थाचे रक्षण करून दुसऱ्याचे हित साधण्याचा प्रयत्न करीत असतात. अधम म्हणजे नीच श्रेणीतील लोक आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याचे वाटोळे झाले तरी चालेल असा विचार करून स्वतःचा स्वार्थ साधित असतात. ते खरोखर मनुष्यरूपात जन्मलेले राक्षसच समजावेत असे भर्तृहरी म्हणतात. जे लोक सदैव दुसऱ्याचे अहित व नाश चिंतित असतात ते कुठल्या श्रेणीचे आहेत हे भर्तृहरी स्वतः सुद्धा जाणत नाहीत. म्हणजेच या जगात सज्जनांची कमतरता नाही तशी दुष्टांचीही कमतरता नाही. राक्षसापेक्षा सुद्धा नीच प्रवृत्तीचे लोकही या जगात वावरत असतात. हेच भर्तृहरी यांनी या श्लोकातून सांगून आपणास जागे केले आहे. पुढील श्लोक क्रमांक 58. मौनान्मूकप्रवचनापटुर्वातुलो जल्पको वा दृष्टपार्श्वे वसति च सदा दुरतश्चाप्रगल्भः क्षान्त्याभिरुर्यदि न सहते प्रायशो नाभिजातः सेवा धर्मा परमगहनो योगिनामप्यगम्यः. जर सेवकाने मौनत्व स्वीकारले तर त्याला मुका समजले जाते. चतुर व वाक्पटू असून तो वादविवाद करत असेल तर त्याला बडबडे किंवा वाचाळ म्हटले जाते. मालकाच्या जवळजवळ केले म्हणजे पुढे पुढे केले तर त्याला त्याचा बगलबच्चा आणि दूर राहिला तर मूर्ख समजले जाते. जर एखादा क्षमाशील राहून दुसऱ्याच्या अपराधाकडे पाहत असेल तर त्यास भित्रा म्हटले जाते. जर एखादी व्यक्ती असहनशील असेल तर त्याला अकुलीन समजले जाते. थोडक्यात म्हणजे सेवा धर्म हा अत्यंत कठीण आहे. भले भले लोकही त्याला समजू शकले नाहीत असेच या श्लोकातून आपल्याला समजते. पुढील श्लोक क्रमांक 59. वाञ्छा सज्जन संगमे परगुणे प्रीतिर्गुरो नम्रता विद्यायां वसनं स्वयोषितिरति लोकापवादादभयं भक्तिशूलिनी शक्तिरात्मदमने संसर्गमुक्तिखले ये श्वेते निवसन्ति निर्मलगुणास्
तेभ्यो नरेभ्यो नमः. सज्जन व्यक्तीतील गुणांची माहिती भर्तृहरींनी या श्लोकातून आपणाला दिली आहे. सज्जन पुरुषांशी मैत्रीची इच्छा करणे, दुसऱ्यातले गुण आपलेसे करणे, गुरुजनांप्रती नम्रता ठेवणे, भिन्न भिन्न विद्या मिळविण्याचा सतत प्रयत्नात राहणे, स्त्रीवर्गाबद्दल सतत प्रेम वाटणे, लोकनिंदेचे भय वाटणे, आपल्या इंद्रियांना सतत काबूत ठेवणे, त्याचबरोबर दुर्जनांचा त्याग करणे हे सर्व सज्जनांचे गुण आहेत, असे भर्तृहरी आपणास सांगतायत. पुढील श्लोक क्रमांक 60. आरंभगूर्वी क्षयिणी क्रमेण लघ्वी पुरा वृद्धिमती च पश्चात् दिनस्य पूर्वार्ध परार्ध भिन्ना छायेव मैत्री खलसज्जनानां. ज्याप्रमाणे सकाळी सूर्योदय झाल्यावर माणसाची सावली प्रथम मोठी पडते व जसा जसा दिवस वाढेल तशी ती लहान होत जाते व दुपारी पुन्हा मोठी होत जाते, याप्रमाणे दुष्ट व सज्जनांचे मित्रसंबंध असतात. सज्जनांची मैत्री ही स्थिर स्वरूपाची असते. भले ती सुरुवातीला कमी असेल, कालांतराने तिच्यात वाढच होते, परंतु दुष्टाची मैत्री ही नित्य दुःखदायक ठरते, असे या श्लोकातून भर्तृहरींनी सांगितलेले आहे. आज येथेच विराम घेऊया. पुढील श्लोक पुढील एपिसोडमध्ये. नमस्कार.